स्कॉलरशिप आणि नवोदय याची तयारी करत असताना आपल्याला सर्वात अगोदर माहिती करून घ्यावी लागतील ते म्हणजे संख्या आणि संख्या पद्धती. संख्यामध्ये स्थानिक किंमत ही आपण कशी धरतो तर बघा, कोणत्याही संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही त्या संख्येतील त्या अंकाच्या एकक, दशक, शतक अशा स्थानावरून ठरते. म्हणजेच एखादा अंक हा ज्या स्थानावरती आहे तो दशक स्थानावरती आहे, शतक स्थानावरती आहे का एकक स्थानावरती आहे यावरून त्या अंकाची स्थानिक किंमत ही ठरत असते. 10 पटींनी किंमत कमी होत जाणारी संख्येतील डावीकडून उजवीकडे जी स्थाने आहेत हे आपण या ठिकाणी खाली दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 कोटी, कोटी, 10 लक्ष, लक्ष, 10,000, हजार, शतक, दशक आणि एकक. ज्या वेळेला कोटीकडून आपण एककाकडे जात असू त्यावेळेला प्रत्येक अंकाची जी किंमत आहे ही 10 पटीने कमी होत असते. दुसरा बघा, समसंख्या. ज्या संख्येला 2ने निशेष भाग जातो ती समसंख्या असते. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 यापैकी कोणताही एक अंक असतो त्याला आपण समसंख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ बघायचं झालं 34, 876, 700, 138 आणि 99,972 या प्रत्येक संख्येमधील एकक स्थान जर बघितलं तर पहिल्या संख्येमध्ये 4, दुसऱ्या संख्येमध्ये 6, तिसऱ्या संख्येत 0 आणि चौथ्या संख्येत 8 व पाचव्या संख्येमध्ये 2 हे अंक असल्यामुळे या सर्व संख्या समसंख्या आहेत. विषम संख्या. ज्या संख्येला 2ने भागले असता बाकी एक उरते तिला विषम संख्या असे म्हणतात. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक असतो. उदाहरण बघायचं झालं तर या ठिकाणी 1387. दुसरी संख्या पाहूयात 9873 आणि तिसरी संख्या आहे 9,08,721. या प्रत्येक संख्येचा जर विचार केला आणि प्रत्येक संख्येतील एकक स्थानचा अंक जर आपण बघितला तर पहिल्या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 7, दुसऱ्या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 3 आणि तिसऱ्या संख्येमध्ये एकक स्थानी आहे 1. म्हणून या सर्व संख्या आपण विषम संख्या आहेत असे म्हणतो. पुढील संख्या आहे मूळ संख्या. एक पेक्षा मोठी अशा ज्या संख्येस एक किंवा तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. आता उदाहरणार्थ बघायचं झालं तर बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 इत्यादी. या संख्यांना फक्त एक आणि तीच संख्या याशिवाय इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून या सर्व मूळ संख्या आहेत. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 ही एकमेव मूळ संख्या समसंख्या आहे तर बाकीच्या मूळ संख्या या विषम संख्या आहेत. पुढील संख्या आहेत संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ नाही त्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 2, 4, 6, 8, 10 इत्यादी. यामध्ये एक ही संख्या मूळ संख्या नाही तसेच ती संयुक्त संख्याही नाही आणि 0 ही संख्या समही नाही अथवा विषमही नाही. ज्या वेळेला आपण 2 ते 100 मधील मूळ संख्या यांचा विचार करणार आहोत त्यावेळेला आपल्याला प्रत्येक संख्या आणि त्याच्यामधील मूळ संख्या याचा विचार करावा लागेल. तर बघा मित्रांनो, 2 ते 10 या ज्या संख्या आहेत यामध्ये एकूण 4 मूळ संख्या आहेत आणि त्या म्हणजे 2, 3, 5, 7 या 4 मूळ संख्या 2 ते 10 या संख्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे 11 ते 20 या संख्यामध्ये 11, 13,
17 आणि 19 या मूळ संख्या आहेत. 21 ते 30 यामध्ये 23 आणि 29 अशा 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 40 यामध्ये 31 व 37 अशा 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 यामध्ये 41, 43 आणि 47 या मूळ संख्या आहेत. 51 ते 60 यामध्ये 53 आणि 59 या मूळ संख्या आहेत. 61 ते 70 यामध्ये 61 आणि 67 या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 यामध्ये 71, 73 आणि 79 अशा 3 मूळ संख्या आहेत. 81 ते 90 यामध्ये 83 व 89 अशा 2 मूळ संख्या आहेत. तर 91 ते 100 यामध्ये मात्र 97 ही एकमेव मूळ संख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 ते 100 पर्यंतच्या जर एकूण मूळ संख्या आपण बघितल्या तर त्या आहेत 25 आणि 2 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. जोडमूळ संख्या. आता या ठिकाणी बघा 3 व 5, 11 व 13, 29 व 31 या मूळ संख्यांच्या जोड्यातील संख्यात 2चा फरक आहे. अशा 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या असं म्हणतात. 1 ते 100च्या दरम्यान अशा जोडमूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत. यानंतर पुढील संख्या आहे सहमूळ संख्या. 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ बघायचं झालं तर 4 व 9. आता प्रथम आपण 4 व 9 या संख्यांचे सर्व विभाजक या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर 4चे विभाजक हे आपण या ठिकाणी पाहूयात. 4चे विभाजक जे आहेत ते 1, 2, 4. म्हणजेच 4 या संख्येला 1, 2 आणि 4 या 3 संख्यांनी भाग जातो. आता या ठिकाणी आपण 9चे विभाजक पाहूयात. तर 9चे विभाजक आहेत 1, 3 आणि 9. म्हणजेच 9ला 1, 3 आणि 9 या 3 संख्यांनी भाग जातो. आता 4चे विभाजक आणि 9चे विभाजक हे जर आपण पाहिलं तर यामध्ये 1 हा आपल्याला सामायिक विभाजक दिसतो. म्हणजेच 4 आणि 9 याला फक्त आणि फक्त 1नच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. म्हणून याला आपण सहमूळ संख्या असं म्हणतो.